असं जर झालं तर तो महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा बौद्धिक आणि सांस्कृतिक रास पुढच्या काळामध्ये असणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या संमेलनामध्ये खरं म्हणजे हा विषय आमच्या संमेलनाच्या चौकटीत बसणारा नाही. हा एक आपद्धर्म म्हणून, अपघात म्हणून हा विषय आला. त्याला आम्ही बाहेर अभ्यास केंद्राच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला. जनमताचा रेटा वाढला आणि ते आंदोलन यशस्वी काही प्रमाणात झालं. पण अशा प्रकारचं आंदोलन जर समजा आम्ही इंग्रजी शाळांच्या संदर्भामध्ये केलं तर मला वाटत नाही की महाराष्ट्रातील मराठी जनतेचा आपल्याला पाठिंबा मिळेल. आणि म्हणून माझं तुम्हाला आवाहन आहे की हिंदीचं काय होईल ते होईल, पण इंग्रजी आणि हिंदी किंवा कुठलीही भारतीय भाषा इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत महाराष्ट्रामधल्या कुठल्याही शाळेमध्ये असू नये. आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश परब सरांकडे ही सूत्र देण्यापूर्वी मी आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप आपल्या समोर सांगतो. हे माहिती स्वरूपाचं साधारणपणे चर्चेचं सत्र आहे. सर्वांची मनोगत ऐकल्यानंतर अध्यक्ष समारोपही होणार आहे. शासनाचं त्रिभाषा धोरण म्हणजे नक्की काय, याची चर्चा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्हावी अशी अपेक्षा आहे. प्राथमिक माध्यमामध्ये मुलांना 3 भाषा शिकवल्या तर त्यांच्या मानसिकतेमध्ये काय परिणाम होऊ शकतो, किंवा मुलं या वयामध्ये एकाच वेळी 3 भाषा प्रभावीपणे शिकू शकतात का, याचाही आज विचार व्हावा. मातृभाषेतील शिक्षणाला शास्त्रीय आधार काय आहे, शिक्षण तज्ज्ञांचं काय मत आहे, जगभरातील शिक्षण व्यवस्थेमध्ये मातृभाषेला कितपत स्थान आहे, आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेला कितपत महत्व दिलेलं आहे, या मुद्द्यांचीही चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. आदरणीय डॉक्टर प्रकाश परब सरांकडे सूत्र देतो आणि त्यानंतर आपल्या परिसंवादाला सुरुवात होईल. नमस्कार. धन्यवाद संदीप बर्वे. आजच्या आपल्या चर्चासत्राचा जो विषय आहे की शालेय शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्राची गरज आहे काय. खरं म्हणजे या ठिकाणी मी 2 भूमिकांतून तुमच्या समोर मी इथे बोलतोय. एक म्हणजे या मराठी प्रेमी पालक महासंमेलनाचा आयोजकांपैकी एक मी सदस्य आहे आणि या विषयावरची चर्चा करण्यासाठी जे 3 मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्याचा अध्यक्षीय समारोप करावा असं देखील मला सांगण्यात आलेलं आहे. साधारणपणे संकेत असा आहे की आतापर्यंत आम्ही 7-8 पालक संमेलन आयोजित केलेली आहे, पण आमच्यापैकी कोणीही कुठल्याही सत्रामध्ये वक्ता किंवा अध्यक्ष म्हणून आम्ही प्रत्यक्ष सहभाग दिलेला नाहीये, कारण बाहेरच्या व्यक्तींनी या ठिकाणी यावं, बोलावं. पण आज अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली की मंचावरच नव्हे तर सभागृहामध्ये देखील श्रोत्यांची देखील जी उणीव होती ती भरून काढण्यासाठी आयोजकांना दोन्ही ठिकाणी आपला सहभाग द्यावा लागलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी मी अधिकाऱ्यापेक्षा देखील हे संमेलन व्यवस्थित पार पाडावं आणि ते दिलेल्या वेळेमध्ये पार पाडावं, कारण बाहेरची व्यक्ती जर समजा अध्यक्षीय म्हणून इथे बोलावली असती तर कदाचित वक्त्यांना जर समजा आपण 15 मिनिटं दिली तर किमान 20 ते 25 मिनिटं तरी अध्यक्षांना द्यावी लागतील. आता अशा प्रकारची कुठलीही अडचण नाही. हे तिन्ही वक्ते आपापल्या विषयामधले तज्ज्ञ आहेत, मान्यवर आहेत, या विषयाचा त्यांचा अभ्यास आहे आणि ते जे बोलतील त्यानंतर अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मला जो काही 5-10 मिनिटांचा वेळ उपलब्ध होईल तेवढ्या वेळेमध्ये मी हे अध्यक्षीय समारोप करेन, कारण आपल्याला नंतरचं सत्र हे कोणत्याही परिस्थितीमध्ये 12 पर्यंत सुरू करायचं आहे. त्यामुळे ही एक जबाबदारी आहे. आता 3 वक्ते या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या अशा भूमिका आहेत आणि त्या भूमिका अज्ञात आहेत, तुम्हाला माहिती नाहीये किंवा कोणालाच माहिती नाहीत असंही नाहीये. इथे काटीकर सर आहेत, निर्मळ सर आहेत, दरक सर आहेत. समाज माध्यमांवरून किंवा वृत्तपत्रांतून त्यांनी या विषयावर भाष्य केलेलं आहे आणि साधारणपणे या विषयाकडे ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात त्याचा एक अंदाज इथे उपस्थित असलेल्या श्रोत्यांना आणि महाराष्ट्रातील इतर लोकांना देखील या विषयामध्ये आस्था असलेल्या लोकांना याचा परिचय आहे. पण या ठिकाणी आपल्याला जी चर्चा करायची आहे ती थोडी
गांभीर्याने करायची आहे असं मी सुचवेन की अध्यक्षीय समारोप करताना मी फारच कमी बोलणार आहे, म्हणून मी एक सूत्र तुम्हाला मी साधारणपणे सांगतो की शालेय शिक्षणामध्ये अभ्यासक्रमामध्ये एखादी भाषा कोणत्या वर्षी कशा पद्धतीने शिकवावी हा एक शिक्षणशास्त्रीय भाषाशास्त्रीय असा विषय आहे आणि त्यामुळे त्याची चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचीच आवश्यकता आहे आणि त्या गांभीर्यानेच त्यांनी ती करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मंचावर हे जे वक्ते तिन्ही वक्ते बोलणार आहेत तर त्यांच्या वैचारिक भूमिका, राजकीय भूमिका इतर काही असतील किंवा त्या संस्थांशी जे निगडित आहे त्याच्याविषयीच्या काही असतील तरी देखील आपण हा विषय एखाद्या शालेय शिक्षणामध्ये जर समजा आपल्याला सुरुवात करायची असेल तर ती कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याची एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये मला वेळ मिळाला तर मी नंतर बोलेन, पण मी असं समजतो की आपल्याला याविषयीचा निर्णय घ्यायचा आहे की तीन भाषा आपल्याला पहिलीपासून शिकवायच्या आहेत की नाही शिकवायच्या आहेत याचा जर निर्णय आपल्यावर या समितीवर जर समजा सोपवला आपल्या आता उपस्थित असलेल्या तर ते या विषयाचे अभ्यासक म्हणून शासनाला, समाजाला काय प्रकारचा सल्ला देतील आणि त्याचा शास्त्राधार काय असेल हे या तीन मान्यवरांच्या बोलण्यातून आपल्या समोर यावं अशी माझी अध्यक्ष म्हणून आणि आयोजक म्हणून देखील अपेक्षा आहे आणि ते मला समजून घेणं मलाही आवडेल. माझी स्वतःची अशी एक विशिष्ट भूमिका आहेच, वेळ मिळाला तर ती मी मांडेनच, पण हे तिन्ही अभ्यासक कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश किंवा कुठल्याही प्रकारचे त्यांची चळवळीची त्यांची एका स्वतःची भूमिका न घेता की एक वस्तुनिष्ठपणे तर्कनिष्ठपणे की हा विषय या पद्धतीने त्याचा निर्णय करावा याविषयी त्यांनी बोलावं अशी अध्यक्ष म्हणून आयोजक म्हणून माझी अपेक्षा आहे. या तिन्ही वक्त्यांमध्ये साधारणपणे क्रम असा असेल की पहिल्यांदा माझे मित्र डॉक्टर आनंद काटीकर या विषयाची सुरुवात करतील, त्यानंतर प्रकाश निर्मळ बोलतील आणि नंतर मग शिक्षणशास्त्राचे अभ्यासक ज्येष्ठ अभ्यासक किशोर दरक सर बोलतील आणि जो काही वेळ मिळेल, खरं म्हणजे आमची अशी अपेक्षा होती हा कार्यक्रम वेळेवर सुरू झाला असता तर हा विषय सामाजिक दृष्ट्या देखील इतका महत्वाचा आहे आणि 16 एप्रिलच्या शासन निर्णयानंतर या विषयाची लोकांमध्ये इतकी चर्चा झालेली आहे की प्रत्येकाला या विषयावर काहीतरी स्वतःचं असं मत व्यक्त करायचं असते. तर संधी मिळाली असती तर आपण श्रोत्यांमधून देखील काही प्रतिक्रिया प्रश्न घेतले असते, पण मला असं वाटतं की आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. आपण तो सगळा वेळ या वक्त्यांसाठी आपण द्यावा. मी विनंती करतो डॉक्टर आनंद काटीकर त्यांनी या विषयाची सुरुवातीची मांडणी करावी. नमस्कार. संदीप बर्वेंनी काल फोन करून मला 10-12 मिनिटच बोलायचं असं सांगितलेलं आहे आणि बऱ्यापैकी मी ते पालन करेन. 3-4 मुद्दे आहेत या विषयातले. त्रिभाषा धोरण तिसरी भाषा असावी का, तर माझं मत आहे असावी. आणि मुळात 2-3 मुद्द्यांचं आपण लक्ष घेतलं पाहिजे. याला एक कंगोरा आहे तो बाल मानसशास्त्रज्ञांचा. त्यांचं असं म्हणणं आहे ठीक आहे तिसरी भाषा तुम्ही म्हणजे शिक्षणात वाढवली की मुलावरचा ताण वाढेल. मुलावरचा ताण वाढेल हे अतिशय बरोबर आहे. याचं कारण आपल्या शालेय शिक्षणाच्या पद्धतीमध्ये दडलेलं आहे. माझी मुलगी स्वतः पुण्यातल्या अक्षरनंदन नावाच्या शाळेत शिकली, जी प्रायोगिक शाळा आहे, आणि त्या शाळेत तिला पहिलीपासून हिंदी होतं. पण ते कसं होतं तर ते अनौपचारिक पद्धतीने होतं, हसत खेळत गाणी म्हणत, त्याची कुठलीही परीक्षा नाही, काही नाही. मध्येच सहज गप्पा मारायच्या हिंदीमध्ये. कारण मराठी माणसाला हिंदी ही त्याच्या परिसरात भाषा आहेच आहे. म्हणजे तो टीव्ही बघतो, चित्रपट बघतो, गाणी ऐकतो, यामध्ये हिंदीचं मोठ्या प्रमाणावर स्थान असल्यामुळं त्याला हिंदी वेगळी शिकवायची आवश्यकता आहे असं नाही, त्याला ती कळतच असते बालपणामध्ये, असं माझं मत आहे. परिसरात आपण सगळे जर टीव्ही वगैरे बघितले तर हे जे प्रयोग केलेले आहेत प्रायोगिक शाळांनी, या प्रयोगांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की तिसरी भाषा किंवा इथं भाषा असा विषय नाही, बालमनावर त्याला तुम्ही अभ्यास कर, उद्या परीक्षा आहे असा जो ताण दिला तर तो ताण आहे. पण याचा अभ्यास नाहीये, परीक्षा नाहीये, काही नाहीये, पण तुला एखादा प्रश्न हिंदीत विचारला तर उत्तर देता येते का हिंदीत? केवळ हिंदीच नव्हे, माझं म्हणणं महाराष्ट्र ज्या 4
बाजूंनी वेढल्या गेलेला आहे. एक बाजू हिंदीची आहे, दुसरी गुजरातीची आहे, कोकणीची आहे, कन्नडची आहे, तेलुगूची आहे. या भाषा सीमावर्ती भागातल्या मुलांना सहजपणे येतात. काय येतात? कारण त्याच्या परिसरात त्या सहजपणे कोणीतरी बोलल्या जात असतात. तर असं जर असेल तर आपण या भाषांमध्ये जी मुलं त्या भाषांमधलं ऐकतील, म्हणजे आपल्याला मराठी माणसांनी विश्वनाथ दिनकर नरवणे यांनी भारतीय व्यवहार कोश तयार केलाय. त्यात 16 भाषा 70 साली तयार केलेला कोश आहे. 16 भाषा तुम्हाला येऊ शकतात भारतीय. त्या काळातल्या अनुसूचितल्या ज्या भाषा होत्या तेवढ्या त्यांनी घेतल्या. तर 16 भाषांमध्ये तुम्ही व्यवहार करू शकता. याला काही कुठल्या वेगळ्या प्रशिक्षणाची गरज नाही. छोटस प्रशिक्षण केलं तर तो शिक्षक मुलाला त्याची ओळख कन्नडमध्ये करून दे. एकाच वर्गात राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने किती चांगलं चित्र असेल. एकाच वर्गात एक मुलगा कन्नडमध्ये, एक बांगलामध्ये, एक डोगरीमध्ये, एक तमिळमध्ये स्वतःची ओळख करून देतोय. हे करण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे असं माझं त्यातलं मत आहे. कोठारी आयोगापासून सगळ्या राष्ट्रीय शैक्षणिक आयोगांनी बहुभाषिकतेला महत्व दिलेलं आहे. कारण भारतासारख्या खंडप्राय एवढ्या मोठ्या विशाल देशात जेव्हा भरपूर भाषा बोलल्या जात असतात आणि आपली पूर्वीची पिढी होती ना, माझ्या आजीला ती सोलापूर परिसरात राहत असल्यामुळे कन्नड कळत होतं, बोलता येत नव्हतं पण कळत होतं. हे जर आपल्या पूर्वजांना सहज जमत होतं तर आपण या नवीन शिक्षणाच्या ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्याला ते औपचारिकतेचं जे कोंदण आपण सगळ्यांना देतो आहोत ते जरा दूर केलं पाहिजे. म्हणून त्याला मार्क देऊ नका, त्याला वाटल्यास ग्रेड द्या की बाबा तो पास झाला, किंवा काही म्हणू नका त्याला हिंदी शिकला एवढं फक्त म्हणा, किंवा तो तेलुगू शिकला, कन्नड शिकला. एक प्रयोग म्हणून सांगतो, आम्ही एम ए मराठीच्या वर्गात मुलांना लिप्या शिकवल्या कन्नड. तर जी कन्नड लिपी शिकली एम ए मराठी झालेली मुलगी ती 2 वर्षांनी मला भेटली, सर आम्ही कर्नाटक सहलीला जाऊन आलो, त्या सहलीत माझा भाव खूप वधारलेला होता. का? तर तिला सगळं वाचता येत होतं. कारण कन्नड लिपी आपण त्याच्याकडे पाहतच नाही आहोत. आपण आपल्याच देशात राहतो आहोत, आपल्याच देशात आपल्याला एकमेकांची व्यवहार करायचा आहे. स्थलांतर अपरिहार्य नसली तरी स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहेत. हा भविष्याचा विचार केला पाहिजे. जसं प्रत्येक मराठी माणसाला वाटतं की माझा मुलगा अमेरिकेत जाणार आहे त्यामुळे त्याने इंग्लिश माध्यमात शिकावं, तसं तुम्ही भारतामध्ये व्यवहार करणार आहात तर एखादी भारतीय भाषा तुम्हाला आली तर तुम्हाला महत्व जास्त असणार आहे. अजून एक मुद्दा सांगतो, अजून 15-1 वर्ष तरी किमान आयटी क्षेत्रामध्ये आता लार्ज लँग्वेज मॉडेल्स आणि छोटी शॉर्ट लँग्वेज मॉडेल्स पण चालू आहेत. ह्याच्यावर जे काम चाललेलं आहे या कामांमध्ये 2 किंवा 3 भारतीय भाषा येणाऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे चांगल्या व्यवहाराच्या संधी पाहिजे असतील तर आज फ्रेंच जर्मन येणारी माणसं मिळतात, त्यांना जगात पण मिळतात, पण भारतीय भाषा येणारी माणसं मिळत नाही. एक 4 नोकऱ्या होत्या, 4च जागा होत्या मराठी आणि गुजराती येणाऱ्या, सगळ्या बडोद्यातल्या मुलांना मिळाल्या. तर आमच्या मराठी मुलांना मराठी चांगलं येत होतं असं त्यांना वाटतं, पण त्यांना गुजराती काहीच येत नव्हतं. मग बडोद्यात राहणाऱ्यांना त्यांना खूप लांब मिळाला. ते घर मराठी होतं, मराठी शिकलेले होते, गुजराती तरी येतच होती. मराठी गुजराती दोन्ही भाषा येत असल्यामुळे त्या 4ही बडोद्याच्या मुलांना संधी मिळाली. मुद्दा हा आहे, आपण या भविष्यातल्या संधींचा पण विचार केला पाहिजे. मुलांना लहानपणात भाषेच्या दृष्टीने वय वर्ष 7 ते वय वर्ष 8 पर्यंत भाषा शिकण्याचं वय आहे. पण ते सहजपणे, जसं आपण मराठी मला शिकवावी लागली नाही, आईच्या पोटातच मराठी शिकून आलो असं आपण गमतीने म्हणतो. आपल्या परिसरात ती भाषा होती म्हणून तरी मला मराठी आली. त्या मुलाच्या परिसरात अशी भाषा जी उपलब्ध होईल ती भाषा ते मूल सहज आत्मसात करणार आहे. माझ्या एका पुतणीचं हृदयाचं हॉस्पिटल झालं, अपोलो हॉस्पिटल चेन्नई. 3.5 महिने तिथे ऍडमिट होते. 3.5 महिन्यात तिला तमिळ यायला लागलं होतं बोलता, कारण ती सगळ्या सिस्टरशी वगैरे वगैरे तमिळ बोलू शकायची. तिचं ग्रहण वय वर्ष 3.5 होतं, तिचं भाषा ग्रहण चांगलं होतं. माझा भाऊ आणि वहिनी तिथं 3.5 महिने होते, त्यांना मात्र तेव्हा ते बोलता आली नाही. हे का शक्य आहे? तर वय वर्ष 7 पर्यंत. त्यामुळं तोही विचार केला पाहिजे. आता अजून एक गमतीची गोष्ट आहे, मराठी भाषा सक्तीची असावी म्हणून आपण ठराव केला विधिमंडळात, त्याचा आता कायदा झाला. त्याचा एक परिणाम असा झाला, ज्या मराठी माध्यमाच्या शाळा नाहीत त्या शाळांपुढे प्रश्न निर्माण झाला. काय प्रश्न निर्माण झाला? समजा उर्दू माध्यमाची शाळा आहे, त्या मुलांना उर्दू शिकायची आहे, पहिलीपासून इंग्लिश सक्तीची केलेलीच आहे. आता तिसरी मराठी आली, त्यांना 3 भाषा झाल्या, पण मराठी आणि इंग्लिश माध्यमात शिकणाऱ्या मुलांना 2च भाषा झाल्या. जेव्हा मराठी सक्तीची केली तेव्हा मराठी आणि इंग्लिश. त्यामुळे शालेय शिक्षणात जेव्हा तुम्ही एका मोठ्या लोकसंख्येला घेऊन जाता, बहुभाषिक लोकसंख्येला घेऊन जाता, तेव्हा तुम्हाला शिक्षण समान स्तरावर ठेवायचं का नाही ठेवायचं? एका शाळेतली मुलं 3 भाषा शिकणार, एका शाळेतली मुलं 2 भाषा शिकणार, म्हणून ते पहिलीपासनं तिसरी भाषा
सक्तीची, असा तो शासन निर्णय आला. त्याच्या मागचं कारण एक हे पण आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यांना तुम्हाला समान लेखावं लागतं ना. एकदा तुम्ही जगामधल्या सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये एक साम्य असावं असं सुरू झालं, म्हणून आता डिग्री 4 वर्षांची करावी. कारण तुम्हाला भारतामध्ये असं लक्षात यायला लागलं, 3 वर्षाची डिग्री असल्यामुळं अनेकांना 1 वर्ष काहीतरी करावं लागतं आणि मगच त्यांना परदेशात याला शिकायला जाता येतं. असे अनेक प्रश्न निर्माण झाले. सगळीकडे समान असलं पाहिजे म्हणून मग युजीसीने 4 वर्षांची डिग्री असं आता नवीन शैक्षणिक धोरणात आलं. त्यामुळे हे प्रश्न जे आहेत ना, ते एकमेकात गुंतलेले प्रश्न, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या दृष्टिकोनातून नाही, माझ्या मुलाला हे नको हे म्हणून चालत नाही. तुम्हाला सगळ्या समाजाचा विचार करून जावं लागतं. आणि त्यामुळे हा विचार करून जायचा असेल तर बालमानसशास्त्राचा विचार केला पाहिजे, शिक्षण शास्त्राचा विचार केला पाहिजे, भाषा विज्ञानाचा विचार केला पाहिजे आणि मुलांच्या क्षमतेचा विचार केला पाहिजे. या सगळ्यामध्ये पहिलीपासून इंग्रजी आली तेव्हा सगळ्यांनी विरोध केला होता, आम्ही पण विरोध केला होता. आता ही इंग्रजी आली तेव्हा काय सांगितलं की ते अनौपचारिक पद्धतीने असेल, पण आता ती परत विषय म्हणून आली, आता त्याची परत परीक्षा आली, मुलांवर ताण आला. हे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या मान्यवरांना कळतच नाहीये की आपण हे कशासाठी करतो आहोत. निर्णय घेणाऱ्या व्यक्ती ते IAS असले कुणी असले, त्यांना असं वाटतं मला सगळं कळतं, असं नाहीये. तुम्ही लोकांना विचारात घ्या, चर्चा करा, त्यांच्याशी गप्पा मारा आणि मग निर्णयाकडे जा. हे दुर्दैवाने घडत नाहीये. त्यामुळे पहिलीपासून इंग्रजी सुद्धा मराठी शाळांमध्ये सक्तीची जी केलेली आहे ती बंद करून तिथे सुद्धा अनौपचारिक पद्धतीने तुम्ही करा. इंग्रजी आली पाहिजे का नाही आली पाहिजे भविष्यातलं हे तुम्हाला वाटतं ना, कारण पालकांचं मानस पण महत्वाचं आहे ना. आज मराठी पालकांना असं वाटतं की इंग्रजी शिवाय तरणोपाय नाही, असं जर त्यांना वाटत असेल तर ती जी त्यांची मानसिकता आहे त्या मानसिकतेला एक दिशा देण्याचं काम शिक्षण क्षेत्रात झालं नाही तर पालक आपोआपच, तुम्ही एवढे नवीन दुकानं मांडून ठेवलेली आहेत, CBSEचं दुकान आहे, ICSEचं दुकान आहे, लोक तिकडे आपल्या मुलांना घालतात, वाटेल तेवढ्या फिया भरून घालतात. शिक्षण किती मिळतं, किती गुणवत्तेचं मिळतं याच्याविषयी शंका सगळीकडेच असतात. पण असं गृहीत धरलं जातं जास्त पैसे भरलेले आहेत तिथं जास्त चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळेल. त्यामुळे हा परत पालकांच्या मानसाचा पण विचार यामध्ये आपल्याला करावा लागतो. म्हणून माझं म्हणणं आहे की करायचीच असेल तिसरी भाषा सक्तीची तर ती करावी, पण ती पूर्णपणे अनौपचारिक असावी. नरेंद्र जाधव समितीसमोर मी जे स्वतः व्यक्तिशः निवेदन सांगितलं मिळतं, दुसरीपर्यंत काही करू नका, फक्त मराठीच असली पाहिजे, त्यानंतर तुम्ही करा, पण सगळं अनौपचारिक पद्धतीनेच पुढे जायला पाहिजे. तुम्ही त्याला औपचारिकतेमध्ये आणू नका, त्याचा विषय म्हणून समावेश करू नका. एक अभ्यासक्रम, एक 10 वाक्यांचा अभ्यासक्रम करा, मुलाला स्वतःची ओळख या भाषेतनं करून देता आली पाहिजे. स्वतःची ओळख म्हणजे 10 वाक्य का 3 वाक्य काही संबंध नाही. त्या मुलाला स्वतःची 3 वाक्य सांगावीशी वाटली ना तर 3 वाक्यांचीच त्याची ओळख. इतकं साधं अनौपचारिक पद्धतीने जर आपण तिसऱ्या भाषेकडे बघितलं तर त्याच्यावरचे ताण कमी होतील. मग त्याचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत का, मी सांगितलं भारतीय व्यवहार कोश उत्तम पुस्तक उपलब्ध आहे, ते सगळीकडे तुम्हाला मिळू शकतं. त्याच्या आधारे तुम्ही भारतातल्या 16 भाषा शिकवू शकता. त्यामुळे तो पण एक ताण आपल्यावरचा कमी होऊ शकतो. त्यामुळं जर विचार करायचा असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन विचार करा आणि आपण एका दिशेने एक दिलाने पुढे जाऊ, तरच आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांच्या शिक्षणाचं उत्तम भवितव्य आहे असं मला वाटतं. धन्यवाद. 10 मिनिटात संपवलं. हॅलो, नमस्कार. उपस्थित मान्यवर आणि श्रोतृवृंद, 15 मिनिटाचा वेळ दिलाय ना. काल त्यांचा मेसेज आला होता, पण असं खरं म्हणजे माझं टाचण हे एवढं मोठं आहे, पण मी घाबरू नका, एवढं नाही बोलणार आहे. त्यातले काही मुद्दे आपल्यासमोर सांगणार आहे. आता परवा जाधव कमिटी आली होती आमच्या पुण्याला, कटिकर सरांनी उल्लेख केला. त्यावेळेस मी त्यांना काय सांगितलं ते तुम्हाला सांगतो. ते आता जरी शासन वारंवार विचारत असलं तिसरी भाषा कधी शिकवायची, तिसरी भाषा कोणती, भारतीय भाषा, हे कोणती भारतीय भाषा वगैरे वगैरे असा काही प्रश्न नाही. त्याच्या मागचा प्रश्न असा आहे की हिंदी कधी शिकवायची. कारण जाधव साहेब जेव्हा आले होते तेव्हा जाधव साहेब प्रत्येकाला हा प्रश्न विचारायचे, नाही हिंदी कधी शिकवायची ते सांगा, हिंदी कधी शिकवायची. म्हणजे प्रश्न हिंदीचा आहे तिसऱ्या भाषेच्या संदर्भात, बाकी कुठल्याही भाषेचा विषय नाही. तर मी त्यांना हे सांगितलं होतं की आम्हाला हिंदी शिकवण्याची गरज नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही 500 वर्षापासून आमच्याकडे खडी बोली आहे. तुकाराम महाराजांनी खडी बोली म्हणजे अल्ला देवे अल्ला दिलावे हा अभंग लिहिलेला आहे. तर त्यावेळेस ते शाळेत गेले होते का शिकायला? कारण आमच्याकडे अनेक वर्षांपासून मुस्लिम समाज आहे आणि तो आमच्या पर्यावरणामध्ये तो खडी बोली बोलत असतो.
आणि त्याच्याबरोबर आम्ही ते ऐकतो. नंतर हे हिंदी पिक्चर्स आले, टीव्ही सिरियल्स आले, बातम्या आल्या, या सगळ्या माध्यम. आणि आता हिंदीचं ते एवढं प्राबल्य झालंय की लोकांना मराठी गाणी आठवत नाहीत आता काही. म्हणजे आता सीबीएसईच्या शाळांमध्ये मुलं जातात ना, तर 3 वर्षाचा मुलगा मराठी बोलत नाही, हिंदी बोलतो घरी सुद्धा. लोकांच्या तक्रारी येतात आमच्याकडे, आम्हाला लोक सांगतात जेव्हा आम्ही असं फिरतो लोकांमध्ये, तर ते सांगतात की अहो तो त्यांचा मुलगा आहे ना, तो ते सीबीएसईच्या शाळेत जातो म्हणे, ते मराठी बोलतच नाही, हिंदी बोलतो. हे असं एवढं हिंदीचं झालंय. मग हे जर असं पर्यावरणामध्ये एवढं हिंदी भिनलेलं असेल तर आणखी वेगळं हिंदी शिकवण्याची गरज काय? बरं, आता हे तिसरी भाषा, त्रिभाषा हे जे सगळं सुरू आहे ना, तर ते तिकडे सुरू आहे का असं काही? आता कोठारी समितीचा त्रिभाषा सूत्र कोणी आणलं? तर कोठारी समिती 66 का 64च्या आसपास. तर कोठारी समितीचं म्हणणं काय होतं की जे हिंदी भाषिक राज्य आहे त्यांनी एक भाषा हिंदी राज्यातली शिकावी. मग तिथे तुम्ही कुठं तिसरी भाषाचा विचार केला? आतापर्यंत अनेकदा तक्रार करून झाल्या सगळ्या की तिथे तिसरी शिकवली जाते. आपल्याकडे तर तिसरी भाषा शिकवली आहेच ना. आपला आजचा प्रश्न नाही आहे हा, आपण आजच शिकवतोय किंवा हा प्रश्न आताच उपस्थित झालाय का? नाही आहे. अनेक वर्षांपासून आपण तिसरी भाषा हिंदी म्हणून शिकवतोय मुलांना. पण तिथे काय परिस्थिती आहे याचा कोणी विचार कधी केला का? ती दुरुस्त करण्याचा विचार केला का? नाही केला. आधी तिथे दुरुस्ती करा ना. आता काटीकर सर मगाशी काय म्हणाले की आपल्याला सगळं समान असायला पाहिजे, बरोबर आहे. मग समानता फक्त महाराष्ट्रातच का? ही जबाबदारी तिसरी भाषा शिकण्याची महाराष्ट्रावरच का जबाबदारी? तर त्यांनी शिकवलं पाहिजे ना. ते काय करतात की पहिलं हिंदी, दुसरं इंग्रजी आणि तिसरा पर्याय ऍक्च्युली त्यांनीच आपल्याला सुचवलं होतं कोठारींनी की थर्ड लँग्वेज शुड बी द मॉडर्न इंडियन लँग्वेज, नॉन हिंदी. मग त्या ठिकाणी ते मॉडर्नच्या ऐवजी काय करतात? ते संस्कृत शिकवतात, नाहीतर मग उर्दू शिकवतात. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे उर्दू काय आहे. उर्दू मुळात ही हिंदीच आपण उर्दू पासून बनवलेली आहे. की उर्दू अनेक वर्ष आपल्याकडे चालली, ती उर्दू सगळ्यांना समजत होती. सगळे मुस्लिम समाज आपल्याकडे आला, तो दख्खनी बोली म्हणतो आपण त्याला, त्या माध्यमातून उर्दूचा विकास झाला. आणि त्यानंतर केव्हा तरी मग 1867 वगैरे वगैरे मध्ये ते देवनागरी लिहून आपण हिंदीला कृत्रिमरित्या जन्माला घातला, संस्कृताईज करून. मग ही उर्दू जर हिंदीचं फारसी लिपीतलं रूप असेल तर ती वेगळी भाषा म्हणून शिकवण्याची गरज काय? मग तुम्ही तिसरी इंडियन लँग्वेज तमिळ शिकवा, कन्नड शिकवा, हे सगळं तिथे होत नाही. त्यामुळे त्रिभाषा सूत्र हा अतिशय फार्स आहे. आणि हे सगळं जे चाललेलं आहे पहिले तिकडे दुरुस्त व्हायला पाहिजे, त्यानंतर तिथे विचार व्हावा. आणि अजून एक मुद्दा मी त्या ठिकाणी मांडला की मुलांना आता म्हणतात की खूप लोक असं सांगतात ना की नाही, लहान मुलांना ना छोट्या लहान वयात असेल ना तर किती भाषा शिकवा, काय प्रॉब्लेम नाही, किती भाषा शिकवा. आता नाही का ज्यांच्याकडे ती गुजराती वगैरे आई असते, ते असतं ते बाप हिंदी बोलत असतो वगैरे, मग त्या तिकडे तितक्या भाषा बोलतो की नाही? मग तो आईशी बोलतो, गुजरातीत बोलतो, तिकडे याच्याशी हिंदीत बोलतो वगैरे वगैरे, हे सगळं होतं ना म्हणे. अरे दादा, मला तू हे सांग, प्रश्नकर्त्याला आपण विचारायचं की हे अनौपचारिकरित्या तो शिकत असतो ना, औपचारिकरित्या शिकतो का तो? नाही शिकत. औपचारिकरित्या, आता अनौपचारिकरित्या तो पालघरचा कावळा पण बोलायला लागलाय मराठी, बरोबर आहे ना? तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल. मग आता त्याला वर्गात बसवलं तुम्ही, सगळे कावळे गोळा करा, गावळीची पिल्लं, आणि त्याला शिकवा मराठी, शिकतील का ते? अनौपचारिक औपचारिक मध्ये फरक असतो ना. तर तुम्ही औपचारिकरित्या त्याला वर्गात बसून ती जर भाषा शिकवणार असाल, तिसरी भाषा, तर तो शिकणार नाही. आणि आपल्याला शास्त्रज्ञांनी सुद्धा, आता काल त्यांनी मला सांगितलं की थोडंसं माहितीपूर्ण असावं म्हणून, मग मी काही शास्त्रज्ञांची या विषयावरची काय मतं आहेत ती पण काल जरा बसून लिहून घेतली. तर प्राध्यापक जिम कमिन्स कॅनडातले सुप्रसिद्ध भाषा वैज्ञानिक आहेत. त्यांनी लिंग्विस्टिक इंटरडिपेंडन्स थिअरी मांडली. त्यांच्या मते पहिल्या भाषेत विकसित झालेली संकल्पनांची समज, तर्कशक्ती, शब्दसंपदा, वाचन लेखन कौशल्य, ही सर्व कौशल्य दुसऱ्या आणि तिसऱ्या भाषेत हस्तांतरित होतात. म्हणजे त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की पहिल्या भाषेतलं प्रावीण्य दुसऱ्या भाषेतील यशाचं भक्कम अधिष्ठान असते. म्हणजे मातृभाषा दुर्बल ठेवून इतर भाषा शिकवणे हे कमकुवत पायावर इमारत उभारण्यासारखं आहे. आपल्याला कोठारी कमिशनने पण सांगितलेलं होतं की मुलगा जेव्हा 6व्या किंवा 7व्या वर्गात जाईल तेव्हा त्याला दुसरी भाषा किंवा तिसरी भाषा 8व्या वर्गात जाईल तेव्हा शिकवा. म्हणजे पहिले सुरुवातीचा त्याचा जो भाषेचा जो इमारत आहे किंवा भाषेचं त्याचं इंद्रिय जे आहे ते विकसित करायचं असेल तर त्याला पहिले मातृभाषा किंवा परिसर भाषेतून शिकवलं पाहिजे. अनेक भाषा शिकवण्याची घाई पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा 5व्या वर्गापासून करावी, हे बरोबर नाही. आता लेव व्हायगोस्की यांनी म्हटलेलं आहे की रशियन मानसशास्त्रज्ञ लेव व्हायगोस्की यांनी थॉट ऑफ द लँग्वेज या ग्रंथात मांडलं, मूल ज्या भाषेत विचार करायला शिकते त्याच भाषेत त्याची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होते. त्यांचं म्हणणं आहे की भाषा ही विचारांची चौकट आहे. ही चौकट मातृभाषेत मजबूत असेल तर नवीन भाषा शिकताना मूल केवळ नवीन शब्द आणि रचना शिकत असते.
विचार नव्याने शिकावा लागत नाही. त्यामुळे दुसरी आणि तिसरी भाषा त्याला सहज आत्मसात होते. आता आजकाल आपण काय आपण सगळं बघितलेलं आहे. हल्ली मुलं आपले पालकांना काय वाटतं की नाही नाही, माझा मुलगा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये गेला पाहिजे. परवा आमची भाजीवाली होती, तिच्याजवळ तिचा मुलगा बसलेला होता. मी म्हटलं हा कोणत्या शाळेत जातो? तर म्हणे इंग्लिश शाळेत जातो. म्हटलं तो इंग्लिश शाळेत का जातो? मराठीत का नाही? नाही त्याला पण चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे ना. नाही म्हणजे मराठी भाषेत क्वालिटीचं एज्युकेशनच मिळत नाही असं त्यांचं. बरं आता हे इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जाणारी मुलं ते तर 3-3 भाषा शिकत असतात ना. आता ते घरी मराठी बोलतात, तिथं ते टीचर वगैरे इंग्लिश त्यांना येत नाही. इंग्लिश मिडियमच्या टीचर लोकांना इंग्लिश वगैरे बरोबर येत नाही, त्याच्यामुळे मग ते हिंदी बोलतात. आता मराठी तर बोलायची नाही, मग काय मधला मार्ग तर हिंदी. मग तो स्कूल में क्यों देर आहे तो म्हणजे आंघोळ देर सिकी इसलिए पोरं सांगतात. तर हे जे सगळं चाललेलं आहे, आता हा जो सगळ्या पट्ट्यामुळे भाषेचा झालेला आहे, हे मुलं बाहेर कशी बोलतात मराठी? एक कुठलीही भाषा त्यांना आजही म्हणजे अगदी 10वीतला मुलगा असो किंवा कॉलेजमधला असो, कुठलीही भाषा त्याची नीट त्याला येत नाही, कुठल्याही भाषेतली अभिव्यक्ती येत नाही. हा सगळा बट्ट्याबोळ झालेला असताना पुन्हा पहिलीपासून तिसरी भाषा, तिसरी भाषा, हा सगळा गोंधळ माजवण्याची गरज काय? माझा प्रश्न हा आहे. आता मी अजून एक सांगतो. नॉम चॉम्स्की नाव ऐकलं असेल तुम्ही. त्यांनी काय म्हटलं होतं? लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस या संकल्पनेनुसार मूळ भाषेसाठी नैसर्गिकरित्या सज्ज असते, पण त्या क्षमतेचा विकास परिचित भाषिक वातावरणातच सर्वोत्तम होतो. मातृभाषेत मजबूत व्याकरणिक जाणीव निर्माण झाली की मूल पुढील भाषांचं व्याकरण तुलनात्मक पद्धतीनं जलद शिकते. हे नॉम चॉम्स्कीचं म्हणणं आहे. आणि युनेस्कोचं म्हणणं सुद्धा आहे की फर्स्ट लँग्वेज प्रोफिशियन्सी इज द फाउंडेशन ऑफ मल्टीलिंग्वल एज्युकेशन. मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेतलेली मुलं दुसरी भाषा जलद शिकतात, तिसरी भाषा शिकताना मानसिक ताण अनुभवत नाही. आणि ऑन द कॉन्ट्ररी, जेव्हा सुरुवातीलाच 3-3 भाषांचा गोंधळ त्यांच्यावर होतो, खरं म्हणजे हा इंग्रजी सुद्धा पहिल्या वर्गाला पासून ती सुरू करण्यात आली, हे सुद्धा चुकीचा निर्णय होता, त्याचं एक कोणी समर्थन करणार नाही. पण इंग्रजी असताना, मराठी असताना आणखी हिंदी पुन्हा त्याला, आणि तो सगळा गोंधळ म्हणजे मराठी शिकवायचं टिळक, हिंदी शिकवायचं तिलक, त्या मुलांचा किती गोंधळ होणार. म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आता त्या विस्तारात मी जात नाही. इंग्रजी, मराठी आणि हिंदी या दोघांच्या वर्णमाला सारख्या असल्या तरी त्या दोघांचं व्याकरण अतिशय वेगळं आहे. तो इतक्या लहान मुलांना इतक्या लहान वयामध्ये इतका संभ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा जो प्रयत्न होत आहे तो अतिशय चुकीचा आहे. माझं तर या विषयावरचं म्हणणं असं आहे की हिंदी भाषा अजिबात शालेय जीवनातही शिकवण्याची गरज नाही, कारण हिंदी भाषेची गरज काय? फक्त कार्यसाधक गरज आहे. तो कधी काळी इंग्रजी केंद्र सरकारच्या कार्यालयात गेलाच, आता तर जागाच निघत नाही. समजा कार्यालयात तो लागला तर त्याला कार्यसाधक हिंदी आली पाहिजे. मला तुम्ही सांगा की केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये किती हिंदी होते? त्याच्यासाठी मी तर उलट संघर्ष केलेला आहे माझ्या कार्यालयामध्ये की हिंदी तर्जुमा द्या हिंदीचा, कारण सगळे परिपत्रक इंग्लिशमध्ये असतात. आपल्याकडे क्लास 3 क्लास 4 लोकांना काय सगळ्यांनाच इंग्लिश येत नाही, पण त्याचा तर्जुमा भाषांतर त्यांनी हिंदीमध्ये द्यायला हवं असते, कारण ऑफिशियल लँग्वेजेस 2 आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे, हिंदी आणि इंग्लिश. तर तिथे तसं होत नाही. तर माझं म्हणणं आहे की तिथे सुद्धा हिंदीचा फारसा वापर नाही, तर तरी सुद्धा त्या मुलांची संधी हुकू नये म्हणून 11व्या वर्गामध्ये कार्यसाधक हिंदीचं 1 वर्ष शिक्षण असलं पाहिजे, त्यालाही परीक्षा असू नये. अन्यथा हिंदीची आम्हाला काही गरज नाही. भारतीय भाषा तिसरी शिकवायची असेल, आवड म्हणून तो घेत असेल तर ती शिकू द्या, किंवा एखादी कोरकू भाषा आहे, गोंडी भाषा आहे, अशा बोली आहेत, वऱ्हाडी बोली आहे, आणखी वेगवेगळ्या बोली आहे, बोलींचा अभ्यास करू द्या तिसरी भाषा म्हणून. तर त्यांच्या भाषा विज्ञानाचा जो बेस आहे ना तो कदाचित तयार होईल. आपली बोली शिकवल्या, बोलीमध्ये शब्द कसं असते, बोलीचं व्याकरण काय असतं, हे सगळं सांगितलं तर ते मुलांचा भाषा विज्ञानाचा बेस तयार होतो. कारण आपल्याकडे बघा, भारत हा भाषा वैविध्य असलेला देश आहे. आता ज्या जंगलामध्ये खूप जैव वैविध्य असेल तिथे त्याच्यावर संशोधन होतं, त्या जैव वैविध्यावर. एखाद्या ठिकाणी खनिज संपत्ती खूप असेल, वैविध्य असेल, तिथे त्या खनिज संपत्तीवर संशोधन होतं. पण आपल्याकडे भाषा विज्ञानासाठी एवढी मोठी भूमी असताना, इतकं भाषा वैविध्य असताना आपल्याकडे भाषा विज्ञानावर संशोधन होत नाही. भाषा ही आपल्याकडे अडचण समजली जाते. म्हणजे आपल्याकडचं जे राष्ट्रवाद आहे, हा काय म्हणू त्याला आपण, हा चुकीचा राष्ट्रवाद आहे की ज्याच्यामध्ये भाषा वेगवेगळ्या असणं हे काहीतरी अडचण समजली जाते. एक भाषा एक देश, हे जे नॅरेटिव्ह पसरवलं जातं हे चुकीचं आहे. खरं म्हणजे भाषा वैविध्य हे भाषा जैव वैविध्यासारखंच अतिशय आपलं सामर्थ्य आहे, आपली ताकद आहे. आणि त्या पद्धतीने आता बघा, आपल्याकडे तो इंडो युरोपियन लँग्वेजचा सिद्धांत जो मांडला सर जॉन्सने, विल्यम जोन्सने, तो विल्यम जोन्सनी मांडला. त्याच्यानंतर ग्रियर्सनची लँग्वेज सर्वे आला. पण तशा पद्धतीचं असं खूप मोठ्या प्रमाणाचं संशोधन फार कमी झाले भारतामध्ये. खरं तर भारतामध्ये तर सगळ्यात म्हणजे इतकं मोठं हे असताना व्हायला पाहिजे होतं आपल्याकडे एवढं संशोधन, ते झालं नाही. म्हणजे कारण आपण त्याला अडचण समजतो भाषेला, तर भाषेला अडचण आपण समजायला नको, हे मला सांगायचं आहे. आणि अजून एक माझा मुद्दा,
की त्रिभाषा सूत्र लागूच करायचं असेल तर 3 ते 8 वर्ष मातृभाषेत पायाभूत शिक्षण झालं पाहिजे. 8 ते 11 दुसरी भाषा आणि 11 वर्षाच्या नंतर तिसरी भाषा औपचारिकरित्या शिकवली गेली पाहिजे. आणि यामध्ये हिंदी शिकवण्याची काहीही आवश्यकता नाही असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. हिंदी शिकवल्यानंतर काय फायदे आहेत तर काहीच फायदे नाही, उलट लॉस आहे, नुकसान आहे. कारण तुम्ही हिंदी शिकता तेव्हा बाहेरचा जो हिंदी भाषिक माणूस असतो तो म्हणतो तुला हिंदी येते ना, मला हिंदी येते, मग इथली व्यवहार भाषा हिंदी. बरोबर आहे की नाही? आमच्या महाराष्ट्राच्या व्यवहार भाषा हळूहळू हिंदी होत आहे. मी विदर्भातनं आलेला आहे. आम्ही ह्या झळा खूप लहानपणापासून सोसलेल्या आहे. आम्ही मराठीत बोललो तर लोक खालून वर पाहतात आम्हाला. तिथे कॉलेजमध्ये आम्ही जर मराठीत बोललो तर लोक आमच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतात. तिथे हिंदी बोलावं लागतं. नागपूरमध्ये हिंदी बोलावं लागतं. नागपूरमध्ये तर मी एका ठिकाणी गेलो तर तो दुकानदार मला म्हणाला नागपूर में कोई मराठी आदमी रहता नाही म्हणे. म्हटलं काय बोलतो, 60% मराठी आहे तिथे, 60% मराठी आहेत नागपूरमध्ये. तो म्हणतो नागपूर में मराठी नाही रहता कोई. कारण काय? मराठी माणसांची ही सवय, व्यवहार भाषा आपण हिंदी करून टाकायची. असं करता करता आपण जर मराठी शिकलो, आपण जर हिंदी असं अस्खलित जर बोलता येत असेल आपल्याला, तर आपण आपली व्यवहार भाषा लवकरच बदलून टाकू. कारण मराठी माणसांची सवयच आहे मुळात. मराठी माणूस, आता बघा आपल्याकडे मारवाडी लोक इथे आले, ते घरी मारवाडी बोलतात, पण महाराष्ट्रातला मराठी माणूस जेव्हा मध्य प्रदेशात जातो दुसऱ्या दिवशी हिंदी भाषिक होतो. आपली जी लोकसंख्या, खरं म्हणजे बंगालीपेक्षा मराठी लोकांची संख्या जास्त आहे भारतामध्ये, हिंदी नंतर मराठी आहे. परंतु काय केलंय, उत्तर भारतात जे मराठी भाषिक झालेले आहे ते सगळे आपली मातृभाषा आहे मराठी, हिंदी लिहितात. तर हा जो सगळा आपला एकंदर स्वभाव आहे मराठी लोकांचा, हा फार धोकादायक आहे आपल्या भाषेला. म्हणून आपल्याला हिंदी फार अस्खलित येण्याची गरज नाही. कामापुरती हिंदी आली ती येतेच. ते आपण आपल्या पर्यावरणातून परिसरातून शिकतच असतो. त्यामुळे मला तरी असं वाटत नाही की आपल्याकडे हिंदी शिकवण्याची काही एक आवश्यकता आहे, असं मला या ठिकाणी आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. एवढं मला प्रतिपादन करायचं आणि थांबायचं. माझ्या शेजारी आणि समोर बसलेले सगळे तज्ञ मंडळी, तिसऱ्या भाषेची गरज आहे का, हा खरा मूळ प्रश्न देऊन त्यांनी इथं निमंत्रित केलं होतं. त्याला काही पोट प्रश्न विचारावेत असं मला वाटतं. तिसऱ्या भाषेची गरज आहे का असं म्हणताना हा प्रश्न कुणाला विचारलाय? म्हणजे हा प्रश्न समजा शाळेत जाणाऱ्या मुलांना विचारलाय तर त्यांना कशाचीच गरज नाही. तर मुळात मुलांना शाळेची गरज नाहीये. मुलांना शाळेची गरज आहे हे आपण प्रौढांनी त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे तिसऱ्या भाषेचा प्रश्न हा मुलांच्या बाजूने एका फटक्यात निकालात काढते. मुलांना शिकण्याची गरज आहे का? आहे. शिकण्याचं ठिकाण शाळा आहे का? ते गेल्या 100-150 वर्षात घडलेलं आहे. त्याच्या आधी शिकत नव्हती का मुलं? शिकत होती. शिक्षणाचा इतिहास जगभरातला बघितला तर घर, परिसर, आपल्या घरातला व्यवसाय ही सगळी शिकण्याची ठिकाणं होती. औद्योगिक क्रांतीनंतर ते ठिकाणच बदलून शाळा झालं आणि आता शाळेत न जाणं हे जरा ऑब्व्हियसली वंचित राहणं झालेलं आहे. आणि म्हणून शाळांचा आग्रह, म्हणजे मी शाळेत जाऊ नये असं म्हणत नाहीये, पण शाळेत जाऊन काय करायचं आहे यामध्ये कुठेही मुलांचं मत नाहीये हे आपण समजावून घेऊ. मी शिक्षणशास्त्राचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. मुलं कशी शिकतात, मुलं कोणत्या वयात काय शिकू शकतात याचं थोडंफार अभ्यास केलेला आहे आणि त्या आधारावर बोलेन. आणि धोरणं कशी बनतात त्याच्याही आधारावरती थोडी मांडणी करण्याचा प्रयत्न माझा आहे. धोरणांच्या बद्दल थोडं इतिहासात जाऊयात आपण. आणि थोडं इतिहासात जाऊयात म्हणताना हल्ली 2 वर्ष आधी 3 वर्ष आधीला आपण इतिहास म्हणण्याचा प्रघात पडला आणि त्यामुळे मी फक्त 5 वर्ष मागे जातो. मी फार मागे जात नाही. 5-7 वर्ष, आता 2026 मध्ये आहोत. तर 2019 मध्ये कस्तुरीरंगन समितीचा अहवाल आला ज्याच्या आधारावरती आपलं राष्ट्रीय शिक्षण धोरण ठरलं. आणि तो असा भला थोरला 300-400 काही पानांचा अहवाल होता. हल्ली तोही एक नवीन प्रघात झालेला आहे की अशी डॉक्युमेंट्स, धोरणात्मक डॉक्युमेंट्स 500-600-700 पानाची, त्याचं वाचण्याचंच ओझं इतकं असतं की त्यामध्ये कोणी काही बोलूच नाही. हा एक प्रघात हल्ली आणि 2014-15 नंतर विशेष करून पडलेला दिसतो. तो जो अहवाल आला कस्तुरीरंगन समितीचा, म्हणजे इस्रोचे प्रमुख जे होते डॉक्टर कस्तुरीरंगन, ते त्या समितीचे अध्यक्ष होते. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्यांनी बनवली, हे मी मुद्दामून नमूद करतोय, एज्युकेशन पॉलिसी बनवत असताना, शिक्षणाचं धोरण बनवत असताना त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या तज्ञतेची गरज आहे. म्हणजे कस्तुरीरंगन कितीही मोठे तज्ञ असू शकतात किंवा डॉक्टर जाधव कितीही मोठे तज्ञ असू शकतात, ते भाषेचे तज्ञ आहेत का, ते मूल कसं शिकतं याचे तज्ञ आहेत का, अशा विचारांना वरचेवर जास्ती बगल देण्यात येते. म्हणून फक्त मी हे निर्देशित करतो इथे.
त्या समितीने जो अहवाल दिला त्यामध्ये त्रिभाषा सूत्राची त्यांनी पुनर्मांडणी केली आहे. पुनर्मांडणी अशा अर्थाने की कोठारी आयोगाचा मगाशी उल्लेख झाला, त्यात मी जात नाही परत. कोठारी आयोगाने 64 ते 66च्या दरम्यान काम करून, आणि कोठारी आयोग म्हणत असताना खरं तर त्याचं मुख्य काम त्यातलं जे आहे ते जे पी नाईकांनी केलेलं आहे. जे पी नाईक सर त्याचे सचिव होते त्या आयोगाचे, आणि असंही म्हटलं जातं की ते एक हाती लिहिलं गेलं नव्हतं. म्हणजे भुदरगडमध्ये जर तुम्ही मौनी विद्यापीठात गेलात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तर तिथे त्या 2 खोल्या पण त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत, जिथं बसून नाईक साहेबांनी ते सगळं काम केलेलं आहे प्रत्यक्ष अहवाल फायनल करण्याचं. आणि कोठारी आयोगाच्या अहवालामध्ये आपण हेही लक्षात घेऊयात, जगभरातून तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं. तुम्ही त्या समितीची नावं वाचा. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जपान या सगळ्यांकडचे प्रतिनिधी तिथे दिसतील. आपण कुठे आहोत, जगाशी जोडून व्यवहार करायचा असेल तर ती तज्ञता इथे आणावी, हे सगळं भान असण्याच्या दिवसातली ही घटना आहे. त्या कस्तुरीरंगन समितीने असं सांगितलं की 3 भाषा असाव्यात. हिंदी भाषक राज्यांमध्ये हिंदी, इंग्रजी आणि एक भारतीय भाषा असावी, आणि अहिंदी भाषक राज्यांमध्ये त्या राज्याची भाषा इंग्रजी आणि हिंदी असावी. हा अहवाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताच्या दक्षिण टोकावरून त्याला जोरदार विरोध झालेला आहे. दक्षिण टोकावरून म्हणजे तामिळनाडूने, आणि तामिळनाडूमध्ये भाषेच्या बाबतीत सगळे एका बाजूला असतात. जसं महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या बाबतीत असतं सगळे एका बाजूला, तसं तामिळनाडूमध्ये तमिळ भाषेच्या बाबतीत सगळे एका बाजूला. तो जोरदार विरोध झाला, इतका की त्या अहवालामध्ये बदल करून दुसऱ्या दिवशी प्रकाशित झाला परत अहवाल. म्हणजे कस्तुरीरंगन समितीचा अहवाल आला आणि समितीला न विचारता तो अहवाल परत दुसऱ्या दिवशी प्रकाशित झाला. म्हणून समितीतल्या 2 तज्ज्ञांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख लिहिला होता की हे आम्हाला मान्य नाहीये. म्हणजे तुम्ही समिती नेमली, मग आता आमच्या तज्ज्ञतेचा आदर करा, हेही तुम्ही करत नाहीत. आता अडचणीचं वाटलं की ते बदलून टाकलं. त्यामुळे तिसरी भाषा, चौथी भाषा, पहिली भाषा कोणती असावी कोणती नसावी हा निर्णय मूळ राजकीय असतो, हे आपण समजावून घेऊ. तो आजही राजकीय आहे, तो आधी पण राजकीय होता, तो भारतात राजकीय असतो, तो फिनलँडमध्ये पण, स्वीडनमध्ये पण, रशियामध्ये पण सगळीकडे तो राजकीय निर्णय असतो. त्यामुळे यात राजकारण आणू नका. हे ठीक आहे, मराठीमध्ये भोळेपणा असा एक शब्द आहे, त्याच्यावर आपण सोडून द्यावं, किंवा चालाखी असा दुसरा शब्द आहे त्याच्यावर सोडून द्यावं. पण हा राजकीय निर्णय जर असेल तर मग तो कधी आणि कसा घेतला गेला याची चर्चा होणं गरजेचं आहे. मुलं औपचारिकरित्या अनेक भाषा शिकू शकतात, हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे, हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. मी स्वतः त्याचं उदाहरण आहे. माझ्या घरची भाषा मराठी नाही. माझ्या घरी मी आजही मराठी बोलत नाही. मी, माझी आई, माझे जे काही जीवशास्त्रीय नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत मी मराठीमध्ये बोलत नाही. ती मराठी माझ्या परिसरातली भाषा आहे. माझ्या परिसरात कन्नड होती, त्यामुळे मला काही प्रमाणात कन्नड येते. मी गुजराती वाचायला देखील माझ्या परिसरात शिकलो, त्यामुळे माझ्या परिसरातली भाषा नसेल तर मी ती शिकूच शकतो. प्रॉब्लेम असा होतो की कोणतीही अनौपचारिक गोष्ट जेव्हा शाळेमध्ये येते तेव्हा ती अनौपचारिक नसते. शाळेमध्ये आहे आणि अनौपचारिक हे कॉन्ट्रडिक्शन इन टर्म्स आहे, कारण शाळा हे मुळात शिकण्याचं औपचारिक केंद्र आहे. सगळं शिक्षण जिथे औपचारिक पद्धतीने होतं ते शाळा आहे. त्याला एक फिक्स्ड करिक्युलम आहे, त्याला वर्षांचा प्रवाह आहे, त्याला चुकण्याला माफीच नाहीये एका पॉइंट नंतर. लहान मुलं भाषा शिकतात तसं होत नाही ना. मुलं काय वाटेल ते बोलतात. पाण्याला मम्मम म्हणतात, ते आयुष्यात कधीही मम्मम म्हणणार नसतात नंतर, आणि आपण सगळेजण त्यांना प्रोत्साहन देतो, हा मम्मम प्यायचंय का. मुलांना ते आपण प्रोत्साहन देत असतो. मुलांची भाषा शिकण्याची उर्मी आपण घरांमध्ये वाढवतो, आणि तीच उर्मी घराच्या बाहेर मुलं पडली की ती खलास व्हायला लागते. त्यामुळे मुलं भाषा शिकतात, अनौपचारिक वातावरणात शिकतात आणि औपचारिक वातावरणात शिकतात, त्यात खूप फरक आहे. दुसरा भाग, मुलं जेव्हा भाषा शिकत असतात तेव्हा भाषेमधले असे आपल्याला बीएड वगैरे ज्यांनी कोणी केलं असेल, इथे शाळेतले शिक्षक पण आहेत, बीएड किंवा डीएड केलं असेल तर श्रवण, संभाषण, वाचन, लेखन आणि असं ते चढत्या भाजणीमध्ये वगैरे मांडलेलं असतं. आणि त्यामध्ये खरं तर विचार हा मुद्दा बीएड किंवा डीएड मध्ये का शिकवत नाहीत मला कळत नाही, पण विचार हा भाषेचा गाभा आहे. म्हणजे विचार आहे म्हणून श्रवणाची गरज आहे, म्हणून संभाषणाची गरज आहे, म्हणून वाचन लेखनाची गरज आहे. विचार माणूस करत नसता तर भाषेचीच गरज नाही माणसं. आपण विचार करतोय, एकमेकांसोबत संप्रेषण, कम्युनिकेशन, आदान प्रदान करतोय, म्हणून आपल्याला मुळात भाषेची गरज आहे. श्रवण, संभाषण, वाचन, लेखन हे शिकवण्यामध्ये
आधी असं मान्यता होती की हे या क्रमाने शिकवावं, आता जगात मानलं जातं की सगळं सोबत शिकवावं आणि मानलं जातं म्हणजे ऑफकोर्स संशोधना आधारित ही मांडणी आहे. जगभरात खूप संशोधन होतं. आपण समाज म्हणून त्याच्या बाबतीत बरेच आळशी असलो तरी जगात असं सगळीकडे चित्र नाही. त्यामुळे मुलांना कोणती भाषा शिकवावी असं म्हटलं जातं की जी परिचित भाषा आहे ती शिकवावी आणि केवळ परिचित भाषा शिकवून चालत नाही, परिचित संदर्भासहित परिचित भाषा शिकवावी लागते. हा भेद पण आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे मराठी माध्यमाची जर शाळा असेल एखादी आणि रशियामधल्या कुठल्या तरी खेड्यात काय चालतं तोच संदर्भ घेऊन मुलांना मराठी शिकवायला सुरू केलं आपण तर ते समजू शकत नाही. त्यामुळे परिचित भाषा असेल आणि परिचित संदर्भ असेल तर मुलं शिकतात, सर्वाधिक गतीने आणि सर्वाधिक चांगल्या पद्धतीने शिकतात. गती हा प्रौढांचा कन्सर्न आहे, पद्धत मुलांसाठी महत्वाची आहे. किती गतीने शिकवावं, मग पहिलीत अमका आलं पाहिजे का, तिसरीत अमका आलं पाहिजे, हे आपण लक्षात घेऊयात की ही कृत्रिम पद्धतीने केलेली विभागणी आहे. करिक्युलम ही एक कृत्रिम आखणी असते. त्यामुळे हे जे कोविडच्या पण दरम्यान चाललं होतं की आपली मुलं मागे पडली, तर मुलांना सतत हे सांगण्यापेक्षा तो बार जरा वर खाली केला असता तर लेवलवर राहिली असती. मुलं मागे पडली, मुलं नापास झाली, मुलं शिकत नाहीयेत, तो एक सतत व्यवस्थेकडून मुलांवरती दोषारोपण करण्याचा पण प्रयत्न असतो. म्हणजे एकूण यशापयशाचं जे वैयक्तिकरण केलं जातं की मुलंच नापास होतं, मूल यश मिळवतं, त्यामध्ये व्यवस्थेचं काहीच घेणं देणं नाही. म्हणजे ते माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझं आरोग्य माझी जबाबदारी, माझं शिक्षण माझी जबाबदारी, हे जे वैयक्तिकरण सुरू आहे तो त्याचा भाग आहे. मुलं भाषा शिकायला लागल्यानंतर ते एक किंवा अनेक भाषा कशा पद्धतीने शिकवल्या गेल्यात खरं त्यावरती अवलंबून शिकतात. आणि काटकर सर पण मगाशी म्हणाले की अनौपचारिक असेल तर ते सहज शक्य होतं, मात्र शाळेत ती भाषा अनौपचारिक नसते. दुसरं, धोरणाच्या पातळीवर जर आपण बघितलं तर धोरणाच्या पातळीवर मला असं दिसतं की पहिलीपासून हिंदी हा खरा मुळात वादाचा मुद्दा झाला. पहिलीपासून तिसरी भाषा असं तिथे आलं नाही. त्यात पण अनेक चालाखी झालेली आहे, अनेक प्रकारची. 2024च्या मे मध्ये SCERTने राज्य अभ्यासक्रम आराखडा प्रकाशित केला लोकांच्या मतासाठी. त्यामध्ये तिसऱ्या भाषेचा उल्लेखही नाही. हे मी प्रत्येक विधान, मला याच्या कोणत्याही विधानासाठी मला पुरावा देता येईल, त्यामुळे त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाहीये वेळेची मर्यादा लक्षात घेता. SCERTने जे विधान, SCERTने जो आराखडा प्रकाशित केला त्यामध्ये तिसऱ्या भाषेचा उल्लेख पहिलीपासून नाही. 2024च्या ऑक्टोबरमध्ये राज्यात इलेक्शन होण्याच्या जस्ट आधी SCERTने फायनल आराखडा प्रकाशित केला, त्यामध्ये पहिलीपासून तिसरी भाषा हिंदी असावी असं लिहून टाकलं. मी त्याबद्दल एक लेख लोकसत्तामध्ये दुसऱ्या एका संदर्भात लिहिलेला आणि त्यात त्याचा उल्लेखही केला होता. मला खरं तर तेव्हा वाटलं होतं की हा इलेक्शनचा मुद्दा होईल मोठा, तसं बहुधा घडलं नाही तेव्हा, पण तो उल्लेख आला. आणि कदाचित विचार तोच होता मगाशी जो काटेकर सरांनी सांगितला तो की इतर माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा असते तर मराठीला पण तिसरी भाषा असू दे, इंग्रजी माध्यमाला पण तिसरी भाषा असू दे, आणि ते तिसरी भाषा असू देवर थांबलं नाही, ती हिंदी असावी अशी ती मुळात शिफारस होती. हा सगळा त्याच्या विरुद्ध जो लढा उभा राहिला तो हिंदी असण्याला होता. महाराष्ट्राचं भाषिक वैविध्य समजावून घेताना एक गोष्ट आणखीन आपण लक्षात घ्यायला हवी की जे मातृभाषेतून शिक्षण म्हणतो तेव्हा किमान माझ्या आठवणीनुसार 28% मुलांची मातृभाषा आणि शाळेची भाषा भिन्न आहेत. शाळेची माध्यम भाषा आणि मुलांची मातृभाषा हे भिन्न असण्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये 28% इतकं, आणि हे साधारणतः 2014ची आकडेवारी. SCERTने मुलांचं टेस्टिंग केलं होतं आणि तेव्हा त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार मग त्यामध्ये कदाचित इंग्रजी माध्यमाच्या पण शाळा आल्या. पण त्याहून महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात ज्या साधारणतः 78 वेगवेगळ्या भाषा आहेत. मगाशी जर तुम्ही बोलला होता त्यामध्ये एक पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया, तो एक महत्वाचं काम डॉक्टर गणेश देवी यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. आणि महाराष्ट्राचा जो खंड पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलाय, महाराष्ट्रात किती भाषा, साधारणतः किती संख्या आणि त्यामध्ये महत्वाचं काय आहे हे सगळं पण आपण समजावून घ्यायला पाहिजे. तर मुलांना जर पहिलीपासून मराठी बोलायला येती आहे, त्यांच्या परिसरातली भाषा आहे, तर ते शिक्षणाचं सर्वात सोपं माध्यम आहे. जी भाषा येत नाही त्या भाषेमध्ये माहिती असलेले संदर्भ असतील तर ते थोडं कठीण आहे. पण जी भाषाही माहिती नाही आणि संदर्भही माहिती नाही ते सर्वात कठीण काम आहे. म्हणजे मराठी मुलांना इंग्रजी किंवा हिंदी किंवा बंगाली कोणतीही भाषा आणि अजिबात संदर्भ माहीत नसलेल्या पद्धतीने शिकवली तर मग कम्प्लिटली त्यांना दबावाखाली टाकण्यासारखं होईल. हा एक भाग झाला.
दुसरं, या संदर्भामध्ये वारंवार उल्लेख जो केला गेला तो एका समितीचा, तो म्हणजे माशेलकर समितीने सांगितलं, ते आधीच्या सरकारच्या काळात सांगितलं. सॉरी, माशेलकर समितीने आधीच्या सरकारच्या काळात सांगितलं. आणि त्या माशेलकर समितीचं म्हणणं होतं की पहिलीपासून हिंदी शिकवा, म्हणून आम्ही पहिलीपासून हिंदी घेतली वगैरे असे पण उल्लेख झाले. मला मोठी गंमत वाटली की अदरवाईज राजकीय विरोधक म्हणून एकमेकांच्या विरोधात उभे राहणारे लोक त्या सरकारच्या अहवालामधलं एक वाक्य, आणि ते खरं तर सरकारचा नव्हे, तो त्या समितीचा अहवाल होता. आपण हा फरक पण करायला शिकूयात की समितीचा अहवाल म्हणजे सरकारने स्वीकारला असं नाही. कारण आत्ता परवा दिवशी ज्यांचं निधन झालं ते ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक शास्त्रज्ञ गाडगीळ सरांच्या अहवालाच्या बाबतीत सरकारांनी असं सांगितलं वेगवेगळ्या राज्यांच्या की तो त्यांचं म्हणणं आहे, सरकारला मान्य नाही. तेव्हा ते समितीचं म्हणणं असतं, तेव्हा ते सरकारचं म्हणणं नाहीये. आता समितीचा अहवालच सगळ्यांचा पाया झालेला आहे. तर मला एक अहवाल नाही, एक GR माझ्या समोर आहे आणि त्या GRची तारीख वाचतो तेव्हा राज्यात कोण होतं हे मला आठवत नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. 14 मार्च 2024, 14 मार्च 2024चा GR आहे हा. मराठी भाषा विभागाचा GR आहे. हे GR सगळीकडे हल्ली उपलब्ध असतात, तुम्हाला सहज नंतर डाउनलोड करता येईल. हे मराठी भाषा धोरण सांगणारं GR आहे. आणि GR आणि समितीचा अहवालात पुन्हा फरक आहे. GR हा शासनाचा निर्णय आहे. शासनाला जे जे त्या अहवालातलं मान्य झालं ते शासनाने लोकांना कळवलं, त्यासाठी GR आहे. या GR मध्ये कुठेही हिंदीचा उल्लेख नाही. त्रिभाषा सूत्राचा उल्लेख आहे, हिंदीचा उल्लेख नाही. अनेक सारी उद्दिष्ट दिलेली आहेत. मराठी भाषेच्या धोरणाची काय उद्दिष्ट आहेत ते भारतीय स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापर्यंत म्हणजे 2047 पर्यंत, म्हणजेच पुढील 25 वर्षात मराठी भाषा तिच्या अंगभूत सामर्थ्यासह ज्ञान आणि रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणे हे त्याचं पहिलं उद्दिष्ट आहे या धोरणाचं. मी ती सगळी 11 उद्दिष्ट काही वाचणार नाही, 10, 11, 12 काही उद्दिष्ट आहेत. पण शालेय शिक्षणाबद्दल काय म्हटलेलं आहे तो एक परिच्छेद मात्र मला जरूर वाचायला आवडेल. मराठी भाषा धोरणाचा, म्हणजे हे धोरण आहे, हे सरकारने मांडलं होतं तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण होते ते तुम्ही आठवून पहा. 2024च्या मार्च मध्ये महाराष्ट्रात मराठी भाषा धोरणाचा एक मुख्य उद्देश राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मराठीतून मिळाले पाहिजे हा आहे. मातृभाषेतील शिक्षण मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे, हे आपल्या राज्याने म्हटलंय. मी NEP वगैरे म्हणत नाही, नंतर पुन्हा म्हणता येतं कारण शिक्षण मग समावर्ती सूचीतला विषय आहे. मध्यवर्ती सरकारने म्हटलं असलं तरी आम्ही आमचे निर्णय घेऊ शकतो, अगदी योग्य आहे. म्हणून मी आमच्या राज्याने काय म्हटलं होतं तेच वाचून दाखवतो. म्हणून हे भाषा धोरण मराठी भाषेतून उत्तम, कल्पक आणि प्रयोगशील शालेय शिक्षण देण्यावर भर देणारे आहे. पण त्याच वेळी, हे महत्वाचं आहे, पण त्याच वेळी देशात आज असणारे इंग्रजी भाषेचे महत्व व तिचे आधुनिक ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अग्रेसरत्व नजरेआड करून चालणार नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वाढती संख्या आणि पालकांचा त्याकडे असणारा ओढा लक्षात घेता उत्तम इंग्रजीसह उत्तम मराठी या तत्वाचा हे भाषा धोरण पुरस्कार करते. त्यासाठी पुढील शिफारसी प्रस्तावित आहेत. हे मी 14 मार्च 2024च्या GR मधून वाचले, शब्द तसाच वाचलाय आणि तुम्ही व्हेरीफाय करू शकता. मग प्रश्न असा आहे की 24 ते म्हणजे मार्च 24 ते ऑक्टोबर 24 आणि नंतर 25 साली असं काय घडलं नोव्हेंबर 24 नंतर की ज्याच्यामुळे पहिलीपासून 3 भाषा असाव्यात आणि ती तिसरी भाषा हिंदी असावी असं सरकारला वाटायला लागलं. म्हणून मी मगाशी म्हणालो होतो की हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, भाषेविषयीचं सर्व निर्णय किंबहुना शिक्षणाविषयीचे सर्व निर्णय हे राजकीय असतात. शाळांमध्ये माध्यान्ह भोजन दिलं जातं, माध्यान्ह भोजनात अंड द्यायचं की नाही हा राजकीय निर्णय होतो भारतामध्ये. मुलांच्या प्रोटीनची गरज हा निर्णय नाही आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान म्हणाले होते ऑन रेकॉर्ड की मी मुख्यमंत्री असेपर्यंत मुलांना अंड देणार नाही, म्हणजे मुलांना अंड पोहोचू देणार नाही मुलांपर्यंत, असं ते बोलले होते. शाळांमध्ये मुलांना अंड खायला मिळणार नाही. मग त्यामुळे तोही राजकीय निर्णय आहे. आपण हे समजावून घेऊयात की आपण एका राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये असतो, पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये असतो आणि त्या पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये हे सगळे निर्णय चालतात. मराठी भाषेबद्दल आता आपण जे हिरिरीने सगळे बोलतो आणि मराठी भाषा बिघडतीये, मराठी भाषा अमुक होतीये, मराठी भाषा तमुक होतीये.
विठ्ठल रामजी शिंदेचं साधारणतः 90-100 वर्षांपूर्वीचं लेखन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तेव्हाच मराठी भाषेचा कसा गळा चेपला गेला याच्याबद्दल लेखन केलेलं आहे. आणि आपण ज्या सगळ्या मराठी भाषा म्हणजे आता माझी मदत का मला मदत हे जे सगळे हिंदीच्या प्रभावातून येणाऱ्या गोष्टी आहेत, भाषा ही प्रवाही आहे हे आपण लक्षात ठेवूया. भाषा ही नेहमी सरमिसळीतून तयार होते. इंग्रजी शब्दकोश आपण बघत असू तर इंग्रजी एकेकाळीची फार दिवाणखान्यांची भाषा नव्हती. लॅटिन जेव्हा प्रभुत्वाच्या पदावरती होती तेव्हा इंग्रजीची काय अवस्था होती आणि आज जगामध्ये इंग्रजी काय. त्यामुळे भाषा प्रवाही आहे. म्हणून मुलांनी जास्तीत जास्त भाषा शिकावी. कुठे? परिसरामध्ये. परिसर सगळ्यांचा समान नाही. त्यामुळे परिसरातली भाषा शिकवण्याचा जर उद्देश असेल तर हिंदीला आम्ही शिक्षक नेमू आणि परिसरातल्या भाषा ऑनलाईन शिकू. म्हणजे आपण मंत्री असलो म्हणजे काहीही बोलू शकतो. ही जी एक साधारणतः समज झालेला आहे की मी एक इलेक्ट्रिक कार घेतली आहे 80 लाखाची, कारण माझा नातू ती घेऊन जाईल आणि मग लोकांना पण इलेक्ट्रिक वाहन वापरण्याची प्रेरणा मिळेल, असं जर मंत्री म्हणत असतील आजच्या तारखेला राज्यात, तर आपण राजकीय प्रक्रियेकडे जरा जाणीवपूर्वक बघूयात आणि त्याच्याहून जास्ती मुलांचा विचार नीट करूयात. कारण या सगळ्यामध्ये 2 भाषा 3 भाषा, इंग्रजी पहिलीपासून की नाही, मराठी पहिलीपासून की नाही, उर्दू शाळेत मराठी शिकवायची का, कर्नाटकमध्ये सगळ्या शाळांमध्ये पहिली भाषा कानडी करायची का, मग कासारगोडमध्ये पण करायची का, जो मल्याळम म्हणजे सॉरी मल्याळांनी केली ती केरळनी केली आहे, मग कासारगोडमध्ये पण मल्याळी कंपल्सरी करायची का, कारण तिथे बहुसंख्य कन्नड भाषिक लोक आहेत. या सगळ्यामध्ये मुलं त्रस्त होत आहेत हे आपण लक्षात ठेवूया. मुलं परिसरातून शिकतात, मुलं माहितीवरती बांधत गोष्टी शिकतात. शिक्षण ही असं नेहमी एक रूपक वापरलं जातं. शाळा किंवा शिक्षण हे मुलांसाठी आरसा आणि खिडकी दोन्ही असतं. त्या आरसा असतं कारण ते स्वतःविषयी दाखवत राहतं आणि खिडकी असतं कारण ते जग पण दाखवत राहतं. त्यामुळे मुलांना ही भाषा नको शिकवायला आहे आणि तीच भाषा शिकवायला हा आग्रह पण मला कठीण वाटतो. पण महाराष्ट्रामध्ये मराठी ही ऑब्व्हियस चॉईस आहे. महाराष्ट्रामध्ये आपण काही स्वाहिलीची मागणी नाही करत आहोत. महाराष्ट्रामध्ये हिब्रू शिकवा असं कोणी म्हणत नाहीये. महाराष्ट्रामध्ये मराठी ही ऑब्व्हियस चॉईस आहे. त्यामुळे मराठी शिकवा. इंग्रजी ही आकांक्षित भाषा आहे. इट्स अ लँग्वेज ऑफ ॲस्पिरेशन, इट्स अ लँग्वेज ऑफ ऑपॉर्च्युनिटी, लँग्वेज ऑफ पॉवर सगळं आहे. आणि आता इंग्रजी विरुद्ध मराठी, इंग्रजी विरुद्ध हिंदी, इंग्रजी विरुद्ध कोंकणी असे जे वाद आहेत ते एका अर्थाने बघितलं तर राजकीय पक्षांमधली भांडणं आहेत तसे. म्हणजे आता निवडणुका होत आहेत, 15 तारखेला मतदान होणार आहे बहुतांश ठिकाणी महाराष्ट्रात. उमेदवारांची संपत्ती बघितली ना तर मला असं वाटलं की सगळीच श्रीमंतांमधली भांडणं आहेत. कोणत्याही उमेदवाराची संपत्ती जर बघितली की किती संपत्ती त्यांनी अनाऊन्स केली, जवळजवळ सगळ्या ठिकाणी श्रीमंतांमधली भांडणं आहेत. भाषांमधली ही भांडणं आधुनिक भारतामध्ये सत्तास्थानी असलेल्या भाषांमधली भांडणं आणि दुसऱ्या भाषेच्या सत्तास्थानाच्या संदर्भातली आहेत हे पण आपण समजून घ्या. म्हणजे हिंदी का कोरकू असा वादच निर्माण होत नाही. हिंदी की भिली, मराठी का कोरकू असं नाही येत वाद. ते इंग्रजी की मराठी. ज्या भाषांमध्ये काही प्रमाणात सत्ता आहे, ज्या भाषांमध्ये बहुसंख्य लोक आहेत, त्या भाषांचा इतर भाषेसोबतचा संदर्भ आणि वाद असे तो विषय आहे. त्यामुळे जरा माझे मुद्दे परत एकदा ओळीने मांडून घेतो. पहिलीपासून 3 भाषांची गरज आहे का? मला स्वतःला असं अजिबात वाटत नाही की 3 भाषांची गरज आहे. मुलांनी अनौपचारिक पद्धतीने भाषा शिकाव्यात असं वाटत असेल तर मुलांसाठी अशा अनौपचारिक संधी निर्माण करून देणे, जे एक एक भाषिक लोकांचे गेटोज निर्माण होत आहेत ते तोडायचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही मुस्लिम असाल, तुम्ही दक्षिणी मुसलमानी बोलणाऱ्या तुम्हाला घरं मिळत नाहीत. यास्मिन शेखांचं उदाहरण आहे. मराठीतलं व्याकरण त्यांच्या इतकं कोणी लिहिलं नाही, त्यांना पुण्यामध्ये घर मिळायला अडचण आली होती कारण त्यांचं आडनाव शेख होतं. म्हणजे मराठीविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा बालभारतीची संस्कृतची पाठ्यपुस्तकं काढून बघा. संस्कृत भाषेमध्ये बालभारतीसाठी पाठ्यपुस्तकं लिहिणारे मुस्लिम लोक कोण आहेत? त्यामुळे पहिलीपासून मराठी भाषा शिकवावी का? जरूर शिकवावी. ती राज्याची भाषा आहे. तिसऱ्या भाषेची गरज आहे का? हा मुलांच्या दृष्टीने प्रश्नच त्याचं उत्तर देता येत नाही. तिसऱ्या भाषेची गरज ही रोजगाराच्या संधीसाठी आहे. तिसऱ्या भाषेची गरज ही कम्युनिकेशनसाठी आहे. तिसऱ्या भाषेची गरज जग समजावून घेण्यासाठी आहे. मात्र पहिली हे त्याचं ठिकाण नव्हे. ते ठिकाण 6वी असू शकतं, ते 9वी असू शकतं. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याचा गवगवा करून आपल्याला राज्यात सांगितलं जातं की आम्ही NEP प्रमाणे सगळं करायला लागलोय,
एनसीएफ प्रमाणे तर सगळं करायला लागलं. तिथं कुठेही असं नाही. तिसरी भाषा शिकवायची असेल, मुलांना चॉईस द्यावं, कोणत्या भाषा त्या उपलब्ध करून द्याव्यात आणि सगळ्या भाषांमध्ये शिकण्याची समान संधी द्यावी. ते आपल्याला जमणार नाही. एनईपी मध्ये हे पण म्हटलं की राज्यांनी एकमेकांशी करार करून शिक्षकांचं आदान प्रदान करावं. आपल्याकडे आंतर तालुका बदलीमध्ये किती अडचणी येतात हे आपण बघतोय. त्यामुळे ती पॉलिसीचे डायरेक्शन आहे ते सगळं प्रत्यक्षात उतरेल असं आपल्याला माहित नाही. पण तोपर्यंत आपण मुलांना त्रास देणं थांबवूयात. आपलं प्रौढांचं जे पॉलिटिक्स असेल ते सुरू राहील, पण मुलांना त्याचा त्रास होता कामा नये. औपचारिक स्पेसमध्ये, शाळेच्या औपचारिक स्पेसमध्ये मराठी आहे, इंग्रजी कारण पालकांची गरज आहे म्हणून आहे. त्याखेरीज तिसरी भाषा पहिलीपासून आणण्याची गरज नाही. त्यापुढे मी जाऊन असं म्हणेन की उर्दू माध्यमामध्ये जर मराठी किंवा हिंदी माध्यमामध्ये जर मराठी ही तिसरी भाषा आहे म्हणून इकडे समानता करायची असेल तर समानतेचा दुसरा मार्ग आहे की त्या माध्यमांमधल्या मराठी भाषेला पण काढायला हरकत नाही. कारण मराठी जर परिसराची भाषा असतील तर मुलं शिकतील. भाषा समान करायच्या आहेत, सगळ्यांना मार्क देणं सोयीचं व्हावं आणि कुठला तरी एक रकाना रिकामा होऊ नये म्हणून मुलांना हे शिकवा, हे अततायी धोरण आहे आणि त्या धोरणापासून आपण ऍब्सोल्युटली लांब राहायला पाहिजे असं मला वाटतं. आपण बोललेलो आणि संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद. नमस्कार. तिन्ही वक्त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे या विषयाची आणि मी आधीच सांगितलं की या विषयाची शिक्षणशास्त्रीय भाषाशास्त्रीय चर्चा व्हावी असं मला अपेक्षित आहे. शालेय शिक्षणामध्ये तिसरी भाषा असावी की नसावी हा एक आदर्श वादविवाद स्पर्धेचा विषय होऊ शकला असता, पण आपल्याला तशी चर्चा करायचीच नव्हती. दरक सरांनी आपल्या विवेचनामध्ये काही मुद्दे मांडलेले आहेत की शैक्षणिक धोरण आणि भाषा विषयक धोरण हे अपरिहार्यपणे राजकीयच असतं, कारण त्याची अंमलबजावणी आणि त्याचे अंतिम निर्णय हे सत्तेवर असलेले लोकच घेत असतात. गेली 9-10 वर्ष मी भाषा सल्लागार समितीचा सदस्य या नात्याने महाराष्ट्र शासनाच्या त्या समितीवर आहे आणि त्याचा अनुभव म्हणून मी आपल्याला हे सांगू शकेन की अशा प्रकारचे निर्णय घेत असताना काय प्रकारचे संकेत आहेत. ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1960 साली त्यावेळी पहिले मुख्यमंत्री होते यशवंतरावजी चव्हाण आणि त्यावेळी एक भाषाविषयक प्रश्न त्यांच्यासमोर आला होता, तो म्हणजे पाठ्यपुस्तकं मराठीतून तयार करायची होती आणि त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये शुद्धलेखनाचे नियम वेगवेगळे होते. मुंबई विद्यापीठाचे नियम वेगळे होते, मसापाचे नियम वेगळे होते, विदर्भ साहित्य संघाचे नियम वेगळे होते आणि जर महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला एकरूप पद्धतीने पाठ्यपुस्तकं तयार करायची असतील तर याचा एक धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक होता की काय प्रकारचे नॉर्म्स आपण शुद्धलेखनाचे वापरायचे. आता यशवंतरावजींसमोर हा एक प्रश्न होता की यशवंतरावजींना स्वतः भाषेची चांगली जाणीव होती आणि म्हणून त्यांनी मराठीच्या विकासाची एक संस्थात्मक पायाभरणी केली. साहित्य संस्कृती मंडळ असेल, विश्वकोश मंडळ असेल, भाषा संचालनालय असेल, त्यानंतर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय नामवंत भाषेच्या अभ्यासकांचं एक भाषा सल्लागार मंडळ त्यांनी नेमलं आणि त्यांनी असा एक निर्णय घेतला की हा विषय काही शासनाशी संबंधित जरी असला तरी याचा निर्णय हा तज्ज्ञ लोकांनीच घ्यायचा होता आणि त्या काळामध्ये मराठी भाषा विभाग नव्हता आणि भाषाविषयक अशी मोठी महाराष्ट्राची अशी प्रातिनिधिक संस्था देखील नव्हती. मला वाटते साहित्य महामंडळ देखील नंतर अस्तित्वात आलं. एक महाराष्ट्र साहित्य परिषद होती, त्यावेळी अध्यक्ष होते दत्तू वामन पोतदार. त्यांनी त्यांना बोलावून घेतलं की अशी परिस्थिती आहे आणि आपल्याला एकरूप पद्धतीने एक समान लेखन पद्धतीची पाठ्यपुस्तकं तयार करायची असतील तर ह्या वेगवेगळ्या भिन्न शुद्धलेखन पद्धतीमधून काय तुम्ही मार्ग काढाल. तर त्यांनी एक समिती नेमली अभ्यासकांची, तज्ज्ञतेने, आणि त्यांनी मराठीचं प्रमाण लेखन जे नंतर अस्तित्वात आलं मराठी शुद्ध लेखनाचे नियम म्हणून 1962 साली तो GR महाराष्ट्र शासनाचा होता. अर्थातच हा निर्णय शेवटी अंतिमतः शासनाने घेतलेला आहे, पण त्यासाठी प्रक्रिया त्यांनी राबवली ती म्हणजे भाषा विषयातील आणि शुद्धलेखनाच्या विषयातील तज्ज्ञ लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही निर्णय द्या, हा सरकारचा निर्णय होऊ शकत नाही. पण त्यानंतर खूप गदारोळ झाला. शुद्धलेखनाच्या नियमांच्या संदर्भामध्ये इतक्या अहमहमीने चर्चा झाली की त्याच्यावर समितीतल्या सदस्यांवर देखील दोषारोप झाले आणि शासनावर देखील दोषारोप झाले. हे तुम्ही काय केलंय या पद्धतीने.
पण पण त्या निर्णयाची एक त्यांनी प्रक्रिया स्वतःची स्वीकारली होती. ती एक मान्य पद्धत अशी होती की त्या विषयातले जे कोणी तज्ज्ञ असतील त्यांनी हा निर्णय घ्यायचा असतो, त्यांनी त्यांना सल्ला द्यायचा असतो. आपल्याकडे काय झालंय की पहिलीपासून इंग्रजी हा विषय ज्यावेळी 2000 साली आला त्यावेळी अशा प्रकारची कोणतीही समिती शासनाने, रामकृष्ण मोरे त्यावेळी शिक्षण मंत्री होते, त्यांनी शिक्षण शास्त्रातले म्हणा, भाषा विज्ञानातले म्हणा, अशा कोणत्याही प्रकारच्या समितीशिवाय स्वतःला त्यांना असं वाटत होतं की बहुजनांची मुलं मागे पडतायत आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी शाळांकडे वळतायत, तर ती वळू नयेत आणि बहुजनांच्या मुलांना देखील इंग्रजी शिकण्याची संधी मिळावी आणि त्यांचं आर्थिक सामाजिक उन्नयन व्हावं, यासाठी आपल्याला इंग्रजी शिक्षणाची शालेय शिक्षणामध्ये गरज आहे. आणि म्हणून त्यांनी पहिलीपासून इंग्रजीचा निर्णय त्यांनी घेतला. अर्थात त्या काळामध्ये लोकांमधून, पत्रकारांमधून आणि अभ्यासकांमधून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन त्यांना मिळालं होतं. अशोक केळकरांसारख्या भाषा वैज्ञानिकांनी त्याला विरोध केला की एखादी भाषा तुम्ही शालेय शिक्षणामध्ये कोणत्या टप्प्यावर आणता, याच्यामागे काही शास्त्र आहे, त्याच्यामागे काही वैश्विक अशा प्रकारचे संकेत आहेत आणि ती भाषा तुम्ही कोणत्या टप्प्यावर आणतात त्याच पद्धतीने ती कशी शिकवावी याचेही काही संकेत आहेत. तर त्याचं कोणतेही पालन न करता तुम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे तो अंतिमतः फलदायी ठरणार नाही. आणि 2010-11 नंतर ज्यावेळी ही पहिली बॅच आली, पहिली जी तुकडी आली, त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की इंग्रजी भाषेला शालेय शिक्षणामध्ये पहिल्या इयत्तेला स्थान देऊन देखील मुलांचं इंग्रजी सुधारलेलं नाहीये. म्हणजे महाविद्यालयामध्ये येईपर्यंत त्यांना इंग्रजी नीट बोलता येत नाही, अशा प्रकारचा एक सर्वसाधारण अनुभव लक्षात यायला लागला. त्यामुळे तो निर्णय चुकीचा होता, हे शिक्षण शास्त्राच्या आणि प्रत्यक्ष अनुभवातून सिद्ध झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर 2024 साली 16 एप्रिलला मला वाटतं 25ला ज्यावेळी हा शासनाचा निर्णय आला 16 एप्रिलला, त्यावेळी तो अत्यंत धक्कादायक होता. कारण त्यावेळी देखील अशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया, भाषा विज्ञान म्हणा, मनोभाषा विज्ञान म्हणा किंवा शिक्षणशास्त्र म्हणा, अशा प्रकारच्या अभ्यासकांची एक समिती नेमून अशी काही परिस्थिती निर्माण झाली होती का की जी 2000 साली खूप सेमी इंग्रजी, खूप इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्यात आणि 2024ला अशी परिस्थिती निर्माण झाली की मुलं हिंदी न आल्यामुळे खूपच सामाजिक आणि शैक्षणिक असे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि खूप लोकांची मागणी आहे की आम्हाला आता हिंदी नाही शिकवलं तर आम्हाला हिंदी शाळांमध्ये जावं लागेल किंवा आणखी काही पाठ्यक्रम करावे लागतील. अशा प्रकारची कोणतीही परिस्थिती नसताना शासनाला असं का वाटावं की पहिलीपासून मुलांनी हिंदी शिकायला पाहिजे? बरं, राज्याची भाषा सल्लागार समिती आहे आणि ही समिती त्याच कारणासाठी आहे की ज्यावेळी भाषाविषयक अशा प्रकारचे महत्वाचे निर्णय शासनाला घ्यायचे असतात त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी भाषा सल्लागार समितीच्या समोर तो प्रश्न मांडावा. आजही अशी परिस्थिती आहे की वेगवेगळ्या विषयांचे ज्यावेळी आम्ही परिभाषा कोश तयार करतो त्यावेळी त्या विषयातले तज्ज्ञ शोधून काढणे आणि कोणत्या विषयी क्षेत्रांसाठी आता आपल्याला शब्दकोशांची, परिभाषा कोशांची आवश्यकता आहे याविषयीची सल्ला हा भाषा सल्लागार समितीने देत असते आणि शासन देखील ते घेत असते. पण या निर्णयाच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा सल्ला किंवा कोणत्याही प्रकारचं मत राज्य शासनाने आम्हाला विचारलेलंच नाही. त्यामुळे भाषा सल्लागार समितीतल्या सदस्यांना तर धक्काच बसला की हे माध्यमांमधले लोक आम्हाला विचारायला लागलेत की तुम्ही त्या समितीवर असताना हा कशा प्रकारचा असा काय निर्णय घेतला गेला किंवा याच्या संदर्भातली तुमची भूमिका काय आहे की सल्लागार समितीचे सदस्य म्हणून आम्हाला तर याची कल्पनाच नव्हती. तर आणि शासन परस्पर अशा प्रकारचा निर्णय घेत आहे तर त्याच्या संदर्भामध्ये एक व्यक्ती म्हणून म्हणजे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून माझं स्वतःचं एक मत होतंच आणि ते मत मी आता इथे व्यक्त करायला तितका वेळही नाहीये. मी या मताचाच आहे की मुलांचं शिक्षण हे मातृभाषेतूनच शिक्षण झालं पाहिजे. या पालक संमेलनाच्या आयोजनामागचा मुख्य हेतूच असा आहे आणि मी माझं मत पूर्णपणे सांगून तुम्हाला मी सांगतो की त्रिभाषाच्या संदर्भातच नव्हे तर पहिलीपासून हिंदीच नव्हे किंवा तिसरी भाषाच नव्हे, जोपर्यंत आपण इंग्रजी भाषा पूर्णपणे पहिलीपासून काढून जोपर्यंत इयत्ता 1 ते 5वी पर्यंत मराठी माध्यमाचं जोपर्यंत शिक्षण आपण महाराष्ट्रामध्ये देत नाही तोपर्यंत या समाजाला शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्ट्या काही भवितव्य नाही. जगामध्ये सगळ्या प्रकारचं संशोधन जे झालेलं आहे आणि अमेरिकेमध्ये याच्यामध्ये विशेष असं संशोधन झालेलं आहे
आणि मी समाज माध्यमावरून याच्यावरची एक टिप्पणी देखील काढली होती की गेल्या 30-40-50 वर्षामध्ये आपला जो बौद्धिक ऱ्हास झालेला आहे समाजाचा, याचं मुख्य कारण आपल्या महाराष्ट्रातील मुलांना, आता किशोर दरक यांनी 28% सांगितलं, वैश्विक स्तरावर त्याचं 40% प्रमाण आहे. म्हणजे ज्यांची मातृभाषा एक आहे पण शिक्षणाची माध्यम भाषा दुसरीच आहे, असे 40% लोक वंचित आहेत आणि त्यांची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होण्यामध्ये, बौद्धिक वाढ होण्यामध्ये, आकलन शक्ती विस्तारित होण्यामध्ये आणि त्यांची सर्जनशीलता वाढण्यामध्ये मोठ्या अडचणी आहेत. आणि त्यामुळे युनेस्को असेल, वर्ल्ड बँक असेल, तर त्यांच्या डॉक्युमेंटेशन मध्ये त्यांनी एक सूत्र सांगितलेलं आहे की यानंतरचं जे शिक्षण आहे ते मदर टंग बेस्ड मल्टीलिंग्वल एज्युकेशन, मातृभाषाधिष्ठित बहुभाषिक शिक्षणाचं सूत्र जोपर्यंत, आणि विकसनशील देशामध्ये हे आधी सुरू करण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्याला असं वाटते की महाराष्ट्रामध्ये एकदा इंग्रजी भाषेचं सार्वत्रिकीकरण सगळ्या शाळांमध्ये झालं, आपल्याकडचं राज्य करताना तर इतकी घाई झालेली आहे की जोपर्यंत आपण IB CBSEच्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या मोफत उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. असं जर झालं तर तो महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा बौद्धिक आणि सांस्कृतिक ऱ्हास पुढच्या काळामध्ये असणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या संमेलनामध्ये, खरं म्हणजे हा विषय आमच्या संमेलनाच्या चौकटीत बसणारा नाही, हा एक आपद्धर्म म्हणून, अपघात म्हणून हा विषय आला. त्याला आम्ही बाहेर अभ्यास केंद्राच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला, जनमताचा रेटा वाढला आणि ते आंदोलन यशस्वी काही प्रमाणात झालं. पण अशा प्रकारचं आंदोलन जर समजा आम्ही इंग्रजी शाळांच्या संदर्भामध्ये केलं तर मला वाटत नाही की महाराष्ट्रातील मराठी जनतेचा आपल्याला पाठिंबा मिळेल. आणि म्हणून माझं तुम्हाला आवाहन आहे की हिंदीचं काय होईल ते होईल, पण इंग्रजी आणि हिंदी किंवा कुठलीही भारतीय भाषा इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत महाराष्ट्रामधल्या कुठल्याही शाळेमध्ये असू नये. जे अल्पसंख्याक लोक आहेत त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे कायदे आहेत, त्यांना देखील त्यांच्या मातृभाषेतून शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे. ते या राज्यात आलेत म्हणजे त्यांनी आपली भाषा सोडावी असं नव्हे, पण ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या आर्थिक उन्नयनासाठी देश बदलते, राज्य बदलते, त्यामुळे त्या काळामध्ये त्यांच्या मुलांवर अशा प्रकारच्या भाषिक जादाच्या जास्तीच्या जबाबदाऱ्या आहेत त्या येतात. परदेशामध्ये गेलेले आपले समवयस्की लोक देखील सांगतात की त्यांची मुलं त्या भाषेमध्ये अधिकची आणि भाषेमध्ये आता हे शक्य आहे की इतकी साधनं उपलब्ध झाली आहेत की अनौपचारिक सेटअप मध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या भाषा शिकू शकता. पण 1ली ते 5वी पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये, आणि हा एक आपला गैरसमज आहे, ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे की सर्व प्रकारची मुलांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण उपलब्ध झालं की आपला महाराष्ट्र प्रगतीपथावर जाणार आहे. तर महाराष्ट्र एका भाषिक सांस्कृतिक विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आणि जोपर्यंत राजकीय लोकांना याची जाणीव होत नाही की आपण लवकरात लवकर मातृभाषेतील शिक्षण आणि महाराष्ट्रामध्ये अपरिहार्यपणे मराठी माध्यमातील शिक्षण याला आपण अग्रक्रम देत नाही आणि ते शिक्षण चालवणं ही शासनाची जबाबदारी आहे. दरक सरांनी आता ज्या भाषा धोरणाचा उल्लेख केला त्या भाषा धोरणाच्या मसुदा समितीमध्ये मी होतो. त्याच्यामधले बरेचसे मुद्दे हे मी माझ्या वैयक्तिक स्तरावर मी टाकलेले आहेत की शासनाने अधिकृतपणे ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे की मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे, लोकभाषा आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची भाषा आहे. त्यामुळे मराठी माध्यमाचं शिक्षण उपलब्ध करून देणं आणि नंतर मग कालांतरण आवश्यक असेल तर अपवाद म्हणून इंग्रजीचं उपलब्ध करून देणं, अशा प्रकारची एक धोरणात्मक भूमिका राज्य शासनाने जाहीरच करायला पाहिजे. अशा प्रकारची, अर्थात शेवटी धोरण स्वीकारणं न स्वीकारणे हे सत्ताधारी वर्गाचंच काम असतं, पण आम्ही तशा प्रकारची शिफारस केली. या ठिकाणी मी थांबतो यासाठी की खूप बोलता येईल, आणखी दुसऱ्या फेरीचे देखील काही प्रश्न घेऊन आपल्याला याची चर्चा करता आली असते, पण आयोजक म्हणून माझीही काही जबाबदारी आहे की दुसरं सत्र आहे ते आपल्याला लगेचच सुरू करायचं आहे. आपण या ठिकाणी आल्यात त्याबद्दल आणि मला ऐकण्याची आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला सर्वांचा, आणि इथे जे धनक सर आहेत त्या आमच्या आयोजकांपैकी एक, त्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद. आणि माझे सहकारी वक्ते आहेत त्यांनी फार वेळ न घेता खूप चांगली मांडणी केली की या ठिकाणी कालच्या इतके श्रोते जरी नसले तरी देखील या ठिकाणी हे तिन्ही जे वक्ते बोललेत
ते विषयाच्या चौकटीमध्ये बोललेत आणि ह्या विषयाची एक समग्र मांडणी आपल्यासमोर आली असं मी समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही सेकंदातच या सत्राचा समारोप करण्याची घोषणा करण्यापूर्वी मी आजच्या या सत्राचे तीनही प्रमुख वक्ते यांचं हार्दिक आभार मानतो. ते आदर्श वक्ते आहेत, कारण 10च्या सत्राला ते सकाळी 9:30लाच हजर होते